नरसापूर प्रकरणातील आरोपीवर जलद गतीनं कारवाई करा, शिवसेना नगरसेवकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. भोर तालुक्यातील नरसापूर येथे घडलेल्या अत्यंत धक्कादायक आणि अमानवीय घटनेनं संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. एका चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केलेल्या घटनेचा ठाण्यात आज जोरदार निषेध करण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात आलं. महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शिवसेनेच्या सर्व नगरसेविका आणि शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी सहभागी झाल्या होत्या. संतप्त कार्यकर्त्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत अशा विकृत प्रवृत्तींना समाजात स्थान नाही असं मत मांडलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाचा जलद गतीनं तपास करून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बदलापूर येथील प्रकरणात ज्याप्रमाणे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आरोपीवर कारवाई करण्यात आली, त्याचप्रमाणे नरसापूर प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी संपूर्ण जनतेची मागणी असल्याचं महापौर शर्मिला पिंपळकर यांनी नमूद केलं. शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी तसंच महिला संघटक मीनाक्षी शिंदे यांनीही पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी ठाम भूमिका व्यक्त केली. जर आरोपीवर लवकरात लवकर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. या घटनेमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. नागरिकांनीही संताप व्यक्त करत दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. आज महिला आघाडीच्या वतीने देखील आंदोलन जे आहे ते करण्यात येतं. खरं तर हा निषेध आंदोलन आज महिला आघाडीच्या वतीने आणि नगरसेवकांच्या वतीने करण्यात येतोय. अत्यंत दुर्दैवी अशी घटना जी घडलेली आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही आंदोलन करण्यासाठी उतरलेलो आहे. ही जी विकृती आहे त्या विकृतीला कुठेतरी आपण वेळीच जर ठेचलं असतं तर अशा प्रकारच्या घटना मला असं वाटतं घडल्या नसत्या. समाजामध्ये अशा विकृती अजूनही आहेत आणि त्या वेळोवेळी आपल्याला जाणवत असतात. कायदा हा कठोर बनवलाय पण तो इम्प्लिमेंट होतो की नाही ह्याचा पण विचार करावा लागतोय आपल्याला. कायद्यामध्ये खूप उशिरा आपल्याला न्याय मिळतो, पण ह्या अशा जर गोष्टी आपण लवकरात लवकर त्याचा न्याय देण्याचा जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं की कोण पुढे असं करण्यासाठी धजावणार नाही. सगळे लोक म्हणजे घाबरतील ह्याच्या पुढे. तर नक्कीच मला असं वाटतं सरकारने ह्याच्यावरती योग्य ती पावलं उचलावी आणि लवकरात लवकर, जरी सरकारने सांगितलं असेल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालू आहे, मला असं वाटतं केस चालवायची पण गरज नाही. ज्यावेळी त्या विकृतीला आपण अरेस्ट केली आणि त्याने जर कबुली जबाब दिला असेल तर ते वकिलांचं जज समोर बसून त्याचं स्टेटमेंट घेऊन लगेच ताबडतोब फाशीचा निकाल त्यांनी जाहीर केला पाहिजे होता. पण तरी पण आपली न्याय व्यवस्था अशी आहे की प्रत्येक गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून आपण करतो, म्हणून कदाचित सरकारला पण ह्या सगळ्या गोष्टीचं पालन करावं लागतं. या मुलीवर आघात होताना नुसतं कुटुंबावर आघात नाही झाला तर संपूर्ण समाजावर, संपूर्ण माणुसकीवर आघात झालेला आहे. कारण वयाची मर्यादा कुठेतरी ओलांडून अशा प्रकारे 3-4 वर्षाच्या मुलांवर पण अत्याचार होत आहेत. महिलांवर तर होत आहेतच, पण 3-4 वर्षाच्या मुलांना देखील सोडत नाही. तर ह्या विकृतीला जर ह्याच्या पूर्वी पण त्या व्यक्तीवरती 2 केसेस होत्या, त्याच वेळी जर त्याला ठेचलं असतं तर मला असं वाटतं की ही विकृती त्याच वेळी थांबली असती आणि ती मुलगी जी आहे ती 4 वर्षाची आज आपल्यात असती. मॅडम, रेतीबंदर चौपाटीची लवकरच प्रलंबित कामं पूर्ण होणार, शानू पठाण यांचं प्रतिपादन. मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारल्या जात असलेल्या रेतीबंदर चौपाटीचं काम आता पूर्णत्वास येत आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात आपण संचालक म्हणून कार्यरत असताना सुरू झालेल्या चौपाटीचं दुसऱ्या टप्प्यातील अंतिम काम डॉक्टर जितेंद्र आव्हाड, खासदार श्रीकांत शिंदे आणि महानगरपालिकेच्या सहकार्यानं पूर्णत्वास येत असून ही चौपाटी लवकरच नागरिकांसाठी खुली करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी दिली आहे. विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांनी आज रेतीबंदर चौपाटीची पाहणी केली. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही पाहणी करताना चौपाटीचं काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचं दिसून आलं. या पाहणी दौऱ्यानंतर शानू पठाण यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या संकल्पनेतून या चौपाटीची पायाभरणी करण्यात आल्याचं सांगितलं. साबरमतीच्या धर्तीवर ही चौपाटी उभारण्यात येत आहे.
तत्कालीन प्रधान सचिव श्रीवास्तव, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांनी केलेल्या प्रशासकीय कार्यवाहीतून हे काम सुरू झालं होतं. आता खासदार श्रीकांत शिंदे, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सहकार्यातून हे काम पूर्ण होतंय. शेवटच्या टप्प्यातील रंगरंगोटी आणि बाकडे बसवण्याचं काम सुरू होणार आहे. त्यानंतर ही चौपाटी नागरिकांसाठी खुलं होईल असंही त्यांनी सांगितलं. पासिक चौपाटी रीति मंदिर पर जो चौपाटी थी उसका हमने विविध कामों के लिए दौरा रखा था संबंधित अधिकारियों के साथ. मुझे याद है जब जोशी मैडम कलेक्टर थी यहाँ पे, तो उस टाइम पे मिनिस्टर डॉक्टर जितेंद्र जी आव्हाड और हमारे खासदार श्रीकांत शिंदे जी का इसमें बहुत बड़ा योगदान रहा है. उसके बाद मैं स्मार्ट सिटी का डायरेक्टर बना और मनु कुमार क्या नाम था, मनु कुमार श्रीवास्तव जी थे इसके हेड स्मार्ट सिटी के. तो उनको भी मेरी कई सूचना थी, तो उसको अमल बजावनी कितनी हुई इसका आज दौरा था. स्थानिक कॉर्पोरेटर के साथ इतनी खूबसूरत हमारी जो जगह है उसको क्या कमियां हैं तो उसमें आज हमको देखने में मिली. कैमरा, बेंचेस, लाइट की कमी, रेलिंग और सिक्योरिटी और थोड़ा सा रिपेयरिंग, ये सारी चीज़ करके ताकि ये कलवा और मुमरा के लिए एक खूबसूरत जो सपना था जो आज इम्प्लीमेंट हुआ है थाना महानगर पालिका के स्मार्ट सिटी द्वारा, जिसका मैं डायरेक्टर था. और जो मैं उसके लिए शुक्रिया अदा करूंगा डॉक्टर श्रीकांत शिंदे जी का, खासदार हमारे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड जी, यहाँ के स्थानिक नगर सेवक लोग जिन्होंने उन पाठ पूरा करके साथ ही साथ हमेशा साथ दिया और जब भी जरूरत पड़ी वो हमारी बात पे आए. आज हमारा दौरे का मकसद ये था कि इस चौपाटी पे जो काम बचे हुए उसको हम फेज 2 में कैसा इम्प्लीमेंट करके ला सके, इस दौरा का हमारा मकसद था. हमने अधिकारियों के साथ आज फेज 2 का प्लान बनाने का ले लिया है. बहुत जल्द हम इसको बजट लाके ताकि ये काम फेज 2 का है तुरंत करा जाए, ऐसी हमारी कोशिश रहेगी और इंशाल्लाह ताला हम इसको पूरा करेंगे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. औषधाच्या नावाखाली बनावट इनव्हॉइस बनवून 6 चाकी कंटेनरमध्ये गोवा निर्मित मद्याचा साठा वाहतूक करण्यात येणार आहे. या प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकानं 5 मे रोजी संध्याकाळच्या सुमारास आरसी पाटील टोलनाका ते माजिवडा दरम्यान संशयावरून अडवलेल्या कंटेनरची तपासणी केली आणि मद्य तस्करीचा पर्दाफाश झाला. राज्य उत्पादन शुल्क पथकानं 6 चाकी कंटेनरसह 1450 मद्याचे बॉक्स हस्तगत करून वाहतूक करणाऱ्या दोघांनाही अटक केली आहे. गोवा निर्मित मद्याची तस्करी करणाऱ्या अटक आरोपींमध्ये परगत सिंग करतार सिंग हा वाहन चालक असून आरोपी
अमृतबीर सिंग हा सहकारी असल्याची माहिती राज्योत्पादन शुल्क पथकानं दिली आहे। राज्योत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभाग ठाणे प्रवीण तांबे अधीक्षक राज्योत्पादन शुल्क ठाणे आनंदनगर, आनंद पवार उपाधीक्षक ठाणे 1 आणि रत्नमाला गायकवाड उपाधीक्षक राज्योत्पादन शुल्क यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगळवारी 5 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली आहे। कंटेनरमध्ये रॉयल ब्लू माल्ट विस्कीच्या 180 मिलीलिटरच्या गोवा राज्यात निर्मित सीलबंद बाटल्या आढळून आल्या। पथकानं मंगळवारच्या कारवाईत 1450 मद्याचे बॉक्स हस्तगत केले आहेत। पथकानं दोघा आरोपींना अटक करून मद्याच्या साठ्यासह 6 चाकी कंटेनर असा 1,65,11,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। भरारी पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मद्य जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। गोवा बनावटीचं मद्य आहे। एकूण किती मालमत्ता आहे जी ताब्यात घेतली? राज्योत्पादन शुल्क विभाग ठाणे भरारी पथक क्रमांक 1चे निरीक्षक श्री महेश धनशेट्टी आणि त्यांच्या टीमला अशी खात्रीलायक खबरेमार्फत बातमी मिळाली की महाराष्ट्र राज्यातून गोवा बनावटीचे मद्याची वाहतूक होणार आहे। तर त्यांनी एका संशयित कंटेनरची तपासणी केली असता त्या कंटेनरमध्ये औषधांची वाहतूक होत आहे असं भासवण्यासाठी बनावट इनव्हॉइस त्यांना आढळून आलं। परंतु कंटेनरमधल्या मालाची तपासणी केली असता त्या बॉक्समध्ये विदेशी मद्य, गोवा बनावटीचं विदेशी मद्य आढळलं। तर असे जवळपास 1450 बॉक्स विदेशी मद्य जप्त केले। 2 आरोपींना अटक केलेली आहे आणि ह्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत जवळपास 1,65,00,000 अधिक आहे। आणि पुढील तपास, या प्रकरणाचा पुढील तपास श्री महेश धनशेट्टी आणि त्यांची टीम करते। गेल्या 1.5 वर्षात ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने म्हणजे अवैध मद्य तस्करांवरती आळा घालण्यासाठी जवळपास 15 कोटी रुपये किमतीचा विदेशी मद्य, त्याच्यामध्ये बनावट मद्य, परराज्यातील मद्य, गोवा बनावटीचं, दमन बनावटीचं, हरियाणा बनावटीचं, अशा विविध राज्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मद्याची किंमत जास्त असल्यामुळे आर्थिक फायद्याकरता तस्करी होत असते। तर असं जवळपास आम्ही गेल्या 1.5 वर्षात 15 कोटी मुद्देमालाचं बनावट आणि परराज्यातलं मद्य जप्त केलेलं आहे। वागळे इस्टेट येथील इंदिरानगर भागात सोमवारी रात्री विजेच्या झटक्यानं समर शेख वय वर्ष 6 याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेनंतर परिसरातील रहिवासी आक्रमक झाले। त्यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। तसंच श्रीनगर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला। इंदिरानगर भागातील रुपादेवीपाडा परिसरातील एका चाळीमध्ये समर त्याच्या कुटुंबियांसोबत एकमजली घरात राहत होता। सोमवारी रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास घराबाहेरील लोखंडी जिन्याजवळ वाळत टाकलेली गोधडी काढण्यासाठी तो गेला होता। त्यावेळी त्याला विजेचा झटका बसला। या घटनेनंतर त्याच्या पालकांनी तात्काळ त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। अखेर संतापलेल्या रहिवाशांनी नगरसेवक अमित सरया यांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला। महावितरणच्या हलगर्जीपणामुळे समर याचा मृत्यू झाल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची त्यांनी आता मागणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान या प्रकरणाची नोंद श्रीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे। मंगळवारी पोलीस अधिकाऱ्यांनी आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली। इंदिरानगर भागात अनेक ठिकाणी महावितरण कंपनीच्या तारा घरांजवळ लोंबकळलेल्या अवस्थेत आहेत। त्यामुळे आणखीन एखादी गंभीर घटना घडण्याची भीती नागरिक येथील व्यक्त करतायत। याबाबत महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता मुलाचा लोखंडी जाळीला स्पर्श झाल्यामुळे विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाला। घटनास्थळी विद्युत निरीक्षक आणि पोलिसांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली। प्राथमिक तपासात असं निदर्शनास आलं की विद्युत मीटरमधून जाणारा वीज पुरवठा व्यवस्थित असून त्या बाह्य जोडणीच्या तारेत कोणतीही गळती आढळून आली नाही। मात्र एक वेगळी तार थेट जोडलेली आढळून आली होती। पाहणी दरम्यान कोणीतरी तारेची जोडणी तोडल्याचं दिसून आलं। या तारेमधून वीज पुरवठा होत असावा आणि त्याच प्रवाहामुळे लोखंडी जिन्यामध्ये वीज आली असावी। त्यामुळे विजेचा झटका बसून त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज असल्याचं व्यक्त करण्यात आले। MSCBचा भोंगाल कारभार हा समोर आलेला आहे। कारण या आमच्या संपूर्ण स्लम एरियामध्ये ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी तुम्हाला वायरीचं असं बंच मिळतील।
अनेक वेळेला आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत. MSCBला सांगितलेलं आहे का जागोजागी मीटर प्रत्येकाच्या दरवाज्यावर बसवा, व्यवस्थितपणे वायरिंगचं हे करा, पण त्याने कधीही ते ऐकलं नाही. आणि आज आपल्याला बघितलं एक 6 वर्षाचा चिमुकला, तो 6 वर्षाचा चिमुकला सहील शेख हा याचा आज मृत्यू झालेला आहे. त्या MSCBच्याच याची 100% चुकी आहे का ती वायर तिकडनं जात होती आणि त्या ग्रिलला ती वायर टच झाली आणि त्याचा शॉक त्या मुलाला बसला, तो जागीच मृत्युमुखी पडला. याची संपूर्ण जबाबदारी ही MSCBच्या अधिकाऱ्यांची आहे. मग तो कार्यकारी अभियंता असेल, तो डेप्युटी असेल, तो ज्युनियर इंजिनियर असेल, यांना वायरमॅन तिकडचा लाईनमॅन असेल, जे जे त्याला संबंधित आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, ही आमची पहिली मागणी आहे. कारण 6 वर्षाचा मुलगा त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला आहे आणि ही संपूर्णपणे MSCBची चूक आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्या मुलाच्या पोस्टमॉर्टमसाठी त्याला कलव्या हॉस्पिटलला तिथे आहे आणि ज्या वेळेला तो हॉस्पिटलला गेला तेव्हा त्या डॉक्टरने घोषित केलेला आहे की त्याचा मृत्यू झालेला आहे. हा उद्रेक आहे नागरिकांचा. कारण MSCB कामच करत नाही. फक्त आणि फक्त अदानी आणि MSCB हे आता सगळं समीकरण चाललेलं आहे. अगदी ज्यांना काही हे पाहिजेत नसतील त्यांच्याही घरी जबरदस्ती मीटर लावण्याचं काम हे MSCBच्या माध्यमातून चाललंय. आणि दादागिरी थोडक्यात खरं तर हुकुमशाहीप्रमाणे त्यांची दादागिरी चाललेली आहे MSCBची. एखाद्या माणसाच्या घरामध्ये जरी हे नसेल तर त्यात एखादा बिल थकला तर ताबडतोब तिथं डिस्कनेक्ट केले जाते. मग ही सुविधा का दिली जात नाही? शेवट सुविधा देण्याचे पैसे ते लोक घेतात आपल्याकडनं. मग नागरिकांना योग्य ती सुविधा मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे. माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनाही आम्ही आता याची कल्पना दिलेली आहे, यांनाही आम्ही सांगितलेलं आहे. तर नक्कीच MSCBच्या जे संबंधित अधिकारी असतील, जे काही त्या याच्यावर असतील त्यांच्यावर तो गुन्हा मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही आमची मागणी आहे.